नमस्कार. राणेच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी सतीश राणे, दुबईहून. आज जरा बाहेर मस्त पावसाचं वातावरण होतं, तर त्यामुळे मी आज चिकन बनवण्याचा बेत केला आहे. तर आपण बघू शकता, हे मातीचं भांडं मी ठेवलं आहे, क्ले पॉट, सोरकुल म्हणतो आपण ज्याला. तर ते मी ठेवलं आहे आणि हे 1 किलो चिकन आहे, जे मी मॅरिनेट करून ठेवलेलं मगापासून, सगळं त्याला मसाले लावून. तर आता मी रेसिपी स्टार्ट करतो आहे. आणि हे सगळं साहित्य घेतलं आहे मी. हे सुकं खोबरं आहे, हे कांदा आहे, मिरची आहे, गरम मसाले आहेत आणि हे पत्ते आहेत, तेजपत्ता. तर हे सगळं सामान घेऊन मी आता स्टार्ट करतो आहे रेसिपीला. आता मी पहिल्यांदा घेतलं आहे हे राईचं तेल. मी कधी पण चिकन बनवताना जास्त करून राईचं तेल प्रेफर करतो. तर आता जवळजवळ एक मोठा पळी भरून राईचं तेल मी या भांड्यामध्ये टाकणार आहे. तेल याला खूप लागतं. सुकं चिकन बनवतो आहे मी आज. तर मस्त असं मोठा एक चमचा भरून किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त असं मी तेल टाकलं आहे. आणि आता तेल थोडं गरम व्हायला देतो आहे. तेल गरम झाल्यावर मी जिरं आणि हे सगळे खडे मसाले त्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि त्यानंतर मी कांदा आणि मिरची, हिरवी मिरची घेतली आहे, थोडासा पुदिना घेतला आहे, तर तो मी परतून घेणार आहे. आणि नंतर त्यामध्ये मी टाकणार आहे मॅरिनेट केलेलं चिकन. तर थोडंसं तेल गरम होतं आहे. तर तेल गरम झालं आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये टाकतोय सगळ्यात पहिल्यांदा जिरं. जिरं टाकलं आहे. ते मातीचं भांडं असल्यामुळे हळूहळू त्याला आग मी खूप स्लो करून ठेवली आहे. मंद आचेवर बनवतो आहे मी. आणि आपण बघू शकता छानपैकी असं त्या तेलाला जरा तवंग आला आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे हे सगळे खडे मसाले. त्याच्यामध्ये मी काळी मिरी, लवंग, दगडी फूल, चक्री फूल सगळं घेतलं आहे. ते तेजपत्ते घेतले आहेत. आणि हे सगळे मसाले जरा मी तेलामध्ये परतून घेणार आहे. आणि हे सुकं चिकन असणार आहे आज, हंडी. तर हे मसाल्याचा छान सुगंध येतो. ते जरा फ्राय झाले तेलात की. आणि ऑलरेडी राईचं तेल घेतलं आहे मी. तर सुंदर अशी रेसिपी आहे. आज पावसाळी वातावरण आहे आणि आज आमच्या गावचं दहीकल आहे. त्यामुळे या दहीकल्याच्या दिवशी मला पण इकडे जरा राहवत नाही आहे. गावाकडे लक्ष माझं लागलं आहे. तर त्यानिमित्ताने मी म्हटलं आपण चिकन बनवून आज आनंद लुटूया. आणि मस्त असे मसाले त्याच्यामध्ये परतून घेतले आहेत मी. आणि ह्याच्याबरोबरच मी आता कांदा टाकणार आहे. थोडा कांदा हे व्हायला वेळ लागतो, मऊ व्हायला. तर मी मसाल्याच्या बरोबरीनेच टाकतो आहे कांदा आणि मिरची. मस्त असं कांदा वगैरे सगळं टाकून झालं आहे. आणि आता मी गॅस थोडी फ्लेम मोठी करतो आहे, कारण आता हा कांदा व्हायला थोडा वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे मी थोडी फ्लेम मोठी केली आहे. परत एकदा चिकन टाकल्यावर मी मंद आचेवर त्याला शिजत ठेवणार आहे. आपण बघू शकता कांदा हळूहळू सगळं ह्याच्यामध्ये, मोठी इलायची, छोटी इलायची, सगळे मसाले टाकल्यात, खडे मसाले. त्याचा छान सुगंध येतो. आणि ह्याच्याबरोबर मी टाकतोय थोडी हळद. आणि खोबरं मी किसून घेतलंय, सुकं खोबरं, ते टाकणार आहे. ते सगळ्यात शेवटी टाकणार आहे. चिकन जसं जसं शिजत येणार तेव्हा टाकतोय मी सुकं खोबरं वरून.
तर आता जवळजवळ 5 मिनटं लागणार आहे हा कांदा शिजायला. त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे चिकन. आपण बघू शकता छान असा कांदा मऊ झालाय. आता ह्या कांद्याला मी या चिकन बरोबरच शिजवणार आहे आणि खमंग असा वास सुटलाय गरम मसाल्यांचा. तर आता मी याच्यामध्ये टाकतोय चिकन. मस्त असं मॅरिनेट केलेलं चिकन मी टाकलंय आणि आता थोडंसं परतवून घेणार आहे मी. छान असं परतवून झालंय आणि ह्याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे आणि मंद आचेवर थोडा वेळ शिजायला देणार आहे. तर हे चिकनचं पाणी सुटणार आहे आणि कांद्याचं त्याच्याबरोबरच हे चिकन शिजणार आहे. शकता छान अशी तर्री आली आहे वरती आणि चिकन पण शिजलं आहे. मस्त चिकन बनलंय. स्मेल अगदी एकदम खूप छान येतोय. आणि आता मी त्याच्यावर टाकणार आहे कोथिंबीर खूप सारी. अशी भरभरून कोथिंबीर टाकायची थोडी. आणि आपण बघू शकता हे चिकन तयार. हे बघा चिकन शिजून तयार झालं आहे आणि मस्त असा आज बेत आहे माझा. तर हे चिकन आणि मी इकडे भाताबरोबर खाणार आहे म्हणून मी थोडंसं याच्यात पाणी टाकलं. याच्यापेक्षा थिक ग्रेव्ही केली तर अजूनच छान लागते. तर बघा आता माझं चिकन रेडी आहे. तर चला तुम्ही जत्रेची मजा घ्या, मी चिकनची मजा घेतो. भेटूया आपण पुढील भागात. आणि या मातीच्या भांड्याचं एक वैशिष्ट्य आहे, आता मी गॅस बंद करतो आहे तरी पण ते भांड्यामध्ये उकळी येत राहणार. आपण बघू शकता 5 मिनटं ही अशीच उकळी येत राहणार आहे. त्यामुळे हे मातीच्या भांड्याचा खूप मोठा उपयोग असतो. तर चला भेटूया पुढील भागात आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. गुड बाय, गुड नाईट.